तर सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यात रात्री केंद्रीय पथकानं पाहणी केली। अतिवृष्टी झालेल्या भागाची रात्री केंद्रीय पथकानं पाहणी केली। केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून नुकसानाची माहिती घेतली। केंद्रीय ग्रामविकास विभागाचे अवर सचिव अभिषेक कुमार, ऊर्जा विभागाचे उपसंचालक करण सरीन, वित्त विभागाचे उपसचिव कंदर्फ पटेल आणि जलशक्ती विभागाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग हे 4 सदस्यीय केंद्राचं पथक सध्या राज्यात पाहणी करत आहे। तर सोलापूर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त भागात केंद्रीय पथकाकडून सध्या पाहणी सुरू आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावात केंद्रीय पथक पाहणीसाठी पोहोचलं। त्यानंतर आता आज सोलापूर जिल्ह्यातील विविध भागात केंद्रीय पथक पाहणी करणार आहे। मोहोळ तालुक्यात रात्री केंद्रीय पथकानं पाहणी केली आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानाची माहिती घेतली। त्यावेळेसचे दृश्य दुसरीकडे काही वेळापूर्वी हत्तूर गावात हे पथक पाहणी करत होतं। त्यानंतर आज सोलापुरातल्या विविध भागामध्ये केंद्रीय पथकाकडून नुकसानाचा आढावा घेतला जाणार आहे। जे पथक आहे त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे, कशा पद्धतीचा अहवाल? जे आम्ही डिमांड करतो इन्फ्रास्ट्रक्चर डॅमेजेसच्या रिपेअरसाठी, आता 6 ते 96 किलोमीटरच्या रस्ते डॅमेज आहेत, यामध्ये आम्ही 181 कोटी डिमांड केलेलं आहे। तसेच जवळपास 9,500 ट्रान्सफॉर्मर, 9,500 पोल, 1,818 ट्रान्सफॉर्मर, जवळपास 450 किलोमीटरच्या कंडक्टर लाईनच्या डॅमेज झालेल्या आहे। तसेच तुमचे 347 स्कूल बिल्डिंग्सच्या नुकसान झालेलं आहे। जवळपास 5,752 घरांच्या अंशतः पडझड झालेलं आहे। ते सगळे ते पाहणी करणार, त्यांना एक वस्तुस्थिती काय आहे, किती डॅमेज, किती मोठा नुकसान झालेलं आहे ते एक वेळी त्यांनी स्वतः पाहिल्यानंतर ते शासनाला रिपोर्ट करणार की ते मोठा डॅमेज झालेला आहे आणि जे त्यांनी डिमांड केलेलं आहे तो वाजवी आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी केंद्रीय पथकाकडून हे सर्व पाहणी होते आणि जिल्ह्यातले वेगवेगळे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यामध्ये रस्ते असतील, त्याचबरोबर विजेचे जे काही नुकसान झालेलं आहे, पोल्स असतील, ट्रान्सफॉर्मर असतील, या सर्वांची पाहणी जी आहे केंद्रीय पथक आता करताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, वडकबाळ, दक्षिण सोलापूर, सोलापूर।